कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगरमध्ये सिंधी समाजातील महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील आणि देवश्री सतेज पाटील यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना पूजा पाटील यांनी विरोधक एकीकडे लाडकी बहीण योजनेचा डंका वाजवतायत तर दुसरीकडे महागाई वाढवतायत अशी टीका केली. तेलाची फोडणी तडकली असून वाढत्या महागाईनं आणि महायुतीकडून त्यांना येत असलेल्या धमक्यांमुळे लाडक्या बहिणी आत्ता चांगल्याच भडकल्यात असं सांगत पूजा पाटील यांनी कोरोनासारख्या संकट काळात पाटील कुटुंबीय नेहमीच जनतेच्या पाठीशी राहिलं, त्यावेळी विरोधक कुठं होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमदार ऋतुराज पाटील यांनी 344 कोटी रुपयांचा निधी खेचून आणून गांधीनगरसह 13 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावला. गाव तिथं क्रीडांगण, डिजिटल शाळा यासारख्या उपक्रमांना प्राधान्य देऊन मतदारसंघातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारला. पण विरोधक लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना धमकावत असतील तर गांधीनगरच्या महिलांनी त्यांना जाब विचारावा असं आवाहन पूजा पाटील यांनी केलं. गांधीनगरच्या माजी सरपंच सोनी सेवलानी यांनी सिंधी समाज आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी राहील असं सांगितलं. या मेळाव्याला निशा कुकरेजा, शोभा पाटील, प्रीती हुजुराणी, वैशाली चौबे आणि जहिदा इनामदार यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.